नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी 5 सप्टेंबर 2024ला डिव्हिडंड किंवा स्प्लिट किंवा बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी स्टॉक स्प्लिटवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया फेडरस होल्डिंग लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 898.90 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 63.72% आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया विविध मर्कंटाईल लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 72.30 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 72 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 26.84% आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया फोएनिक्स मिल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3600 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 64,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 100.04% आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 2,991 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 20 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 23.15% आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी डिव्हिडंडवर काही ना काही अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया BK निर्यात लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 87.02 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 66 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 51.73% आणि या कंपनीने 20 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया इंडिया पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 18 रुपये 45 पैसे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 25.08% आणि या कंपनीने 0.05 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया आर्टेक सोलोनिक्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 80 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 254 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 46.31% आणि या कंपनीने 25 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया राजू इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 299 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 787.27% आणि या कंपनीने 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया गुडलक इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1197.20 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 102.78% आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ऑल कार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 67 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -0.63% आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सॅनहेरा
टेक्निकल टेक्सटाईल लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 180 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरची रिटर्न आहे 158.51% आणि या कंपनीने ₹1.5 डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वेदावाग सिस्टीम्स लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 65.26 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 149 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 26.72% आणि या कंपनीने 75 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया PNC इन्फ्राटेक लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 450 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 28.28% आणि या कंपनीने 60 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया रिलायबल डेटा सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 98 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 101.14 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 63.33% आणि या कंपनीने 0.03 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सेरा इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्स इंडिया लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 25 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 162 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 122.82% आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया एव्हनॉक्स डिजिटल टेक्नॉलॉजी लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 137.40 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 63 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 8.57% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सुप्रिया लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 585.60 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 106.34% आणि या कंपनीने 80 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया नितीन कास्टिंग्स लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 724.35 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 372 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 39.39% आणि या कंपनीने ₹3 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया लास्ट माईल एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल, तर याचा शेअर प्राईज आहे 600 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 156.26% आणि या कंपनीने 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडबद्दल, तर याचा शेअर प्राईज आहे 14 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 54 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -5.07% आणि या कंपनीने 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया साऊथ वेस्ट पिनॅकल एक्सप्लोरेशन लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 150 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 418 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 18.34% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 250 रुपयापेक्षाही जास्तीचा.
याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 800 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 19.30% आणि या कंपनीने ₹1.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 312.60 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 405 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 7.83% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया हिम्मतसिंका सीड लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 146 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -1.6% आणि या कंपनीने 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया तिलकनगर इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 300 रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 6000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 45.90% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया GEM इन्व्हिरो मॅनेजमेंट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 203.05 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 450 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 35.71% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.